गोष्ट नवरात्रीचे 9 दिवस. एका टोकाला असलेले लहानसे पण सुंदर गाव भोरगड. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले स्वच्छ आकाश आणि निरागस माणसं. या गावात दरवर्षी नवरात्री खूप उत्साहात साजरी केली जायची. यावर्षी मात्र गावात एक वेगळीच गडबड होती. कारण गावातील मुलांनी ठरवले होते, यावेळेस आपण नवरात्री नव्या पद्धतीने साजरी करू. एके दिवशी सकाळी ओम आणि त्याची बहीण सान्वी अंगणात खेळत होते. सान्वी म्हणाली, दादा, नवरात्री सुरू होणार आहे, आपल्याला खूप मज्जा येणार. ओम विचारात पडला. हो, मज्जा येईल खरी, पण आपण दरवर्षी जे करतो तेच करू. गाणी, नाच, भजन, यात नवं काय आहे? सान्वी हसून म्हणाली. मग नवं काय करू? तेवढ्यात आजोबा अंगणात आले. त्यांनी सगळं ऐकलं आणि हसून म्हणाले, मुलांनो, नवरात्र ही फक्त नाच गाण्याची वेळ नाही. या 9 दिवसांच्या मागे खूप मोठा अर्थ आहे. तुम्हाला सांगू का? दोघंही उत्साहाने म्हणाले, हो आजोबा, सांगाल ना? आजोबा हळूहळू सांगू लागले. नवरात्र म्हणजे देवीच्या 9 रूपांची पूजा. प्रत्येक दिवसाला एक खास रूप, एक खास रंग आणि एक सुंदर संदेश आहे. देवी शैलपुत्रीपासून सुरू होऊन सिद्धिदात्रीपर्यंत प्रत्येक रूप आपल्याला काहीतरी शिकवतं. ही रूपं म्हणजे धैर्य, संयम, शौर्य, मातृत्व, न्याय, पवित्रता आणि ज्ञान याची शिकवण. खरं तर नवरात्र म्हणजे जसा महिषासुराचा वध करून देवीने वाईटावर विजय मिळवला, तसंच आपण आपल्या वाईट सवयींवर, मनातील वाईट विचारांवर विजय मिळवायचा यासाठी आहे. सान्वी लगेच म्हणाली, म्हणजे आजोबा, आपणही आपल्या मनातल्या आळस, हट्ट, राग यांवर विजय मिळवायचा का? आजोबा मान डोलावत म्हणाले, बरोबर, हाच तर खरा संदेश आहे. आजोबांचं बोलणं ऐकून ओमच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तो म्हणाला, यावर्षी आपण नवरात्र अशा पद्धतीने साजरी करू की सगळ्या मुलांना देवीचे धडे समजतील. रोज एक देवीचं रूप आणि त्यानुसार एक चांगली कृती करूया. सान्वी उड्या मारत म्हणाली, वा, हे किती मजेशीर आहे. पहिला दिवस, देवी शैलपुत्री, स्थैर्य आणि धैर्य. आजोबा म्हणाले, देवी शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या. हिचं वाहन आहे वृषभ, म्हणजेच बैल. तिच्या हातात त्रिशूळ आणि कमळ आहे. ती स्थैर्य आणि धैर्याचं प्रतीक आहे. ही देवी आपल्याला निसर्गाशी नातं जपायला शिकवते. गावातील मुलांनी ठरवलं, आज सर्वजण निसर्गाची काळजी घेणार. सगळे डोंगराच्या पायथ्याशी जाऊन झाडांना पाणी घालू लागले. कोणी डोंगर साफ करू लागले. गावकऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं. दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणी, संयम, सत्य आणि साधना. आजोबा सांगू लागले, देवीचं हे रूप तपस्येचं प्रतीक आहे. हातात जपमाळ आणि कमंडलू आहे. देवीने कठोर तप केलं आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. ही आपल्याला संयम, सत्य आणि धैर्य शिकवते. मुलांनी संकल्प केला, आज खोटं बोलायचं नाही. खरं बोलण्याची ताकद सर्वात मोठी आहे. सान्वी म्हणाली, आई, मी काल जास्त लाडू खाल्ले होते, माफ कर. आई हसून म्हणाली, खरं बोलणं हाच देवीचा आशीर्वाद आहे. तिसरा दिवस, देवी चंद्रघंटा, शौर्य आणि निर्भयता. आजोबा म्हणाले, देवीच्या कपाळावर अर्धचंद्र आहे. तिच्या घंटानादाने राक्षस थरथर कापतात. ती सिंहावर आढूळ आहे. ही शौर्याचं प्रतीक आहे. आपल्याला संकटांशी धैर्याने लढायला शिकवते. गावात ढोल तासे वाजवून देवीचं स्वागत झालं. मुलांनी ठरवलं, आज आपण सगळ्यांना आनंदी करायचं. ते वृद्धांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत खेळले, गाणी म्हटली. गावभर आनंद पसरला. चौथा दिवस, देवी कूष्मांडा, सर्जनशीलता आणि सकारात्मकता. आजोबा सांगू लागले, देवी कूष्मांडा ब्रह्मांड निर्माण करणारी आहे. ती सूर्याच्या तेजात वास करते. ही आपल्याला सकारात्मक राहायला शिकवते. मुलांनी आपापल्या आईला मदत केली. कोणी पाणी भरलं, कोणी सामान आणून दिलं. ओम म्हणाला, आईची मदत करणे म्हणजेच देवीला नमस्कार. पाचवा दिवस, देवी स्कंदमाता, मातृत्व आणि संरक्षण. आजोबा हळू आवाजात म्हणाले, ही देवी कार्तिकेयाची म्हणजेच स्कंदाची माता आहे. हातात बाळ स्कंदाला घेऊन ती सिंहावर बसलेली आहे. आईचं ममत्व,
त्याग आणि संरक्षण याचं हे रूप आहे. मुलांनी गावातील छोट्या मुलांची काळजी घेतली, त्यांना गोष्टी सांगितल्या, अभ्यासात मदत केली. 6वा दिवस देवी कात्यायनी, शौर्य आणि न्याय. आजोबा म्हणाले, ऋषी कात्यायनांच्या तपश्चर्येतून ही प्रगट झाली, म्हणून हिला कात्यायनी म्हणतात. या रूपात देवीने महिषासुराचा वध करून धर्माचं रक्षण केलं. ही शौर्य आणि न्यायाचं प्रतीक आहे. या दिवशी मुलांनी ठरवलं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा. गावातील एक मुलगा नेहमी लहानांना त्रास द्यायचा. ओम आणि मित्रांनी एकत्र येऊन त्याला समज दिली. त्याने ही चूक मान्य केली आणि तो सुधारला. 7वा दिवस देवी कालरात्री, निर्भयता आणि अडथळ्यांचा नाश. आजोबा गंभीर झाले. ह्या देवीचं रूप भयंकर दिसते, पण ती भक्तांच्या भीतीचा नाश करते. ही भीतीवर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे. या दिवशी सगळ्यांनी भीतीवर विजय मिळवायचा ठरवलं. काही मुलांना अंधाराची भीती होती. त्यांनी रात्री मंद दिव्याच्या उजेडात भजन केलं. हळूहळू त्यांची भीती गेली. 8वा दिवस महागौरी, पवित्रता आणि शांती. आजोबा म्हणाले, ही देवी शुभ्र वस्त्र धारण करते. हिचं रूप पवित्रता आणि शांतीचं प्रतीक आहे. ती भक्तांच्या सर्व दुःखांचा नाश करते. या दिवशी मुलांनी स्वच्छतेचा संकल्प केला. गावातील रस्ते, गल्ली स्वच्छ केले. सगळं गाव उजळून निघालं. 9वा दिवस सिद्धिदात्री, ज्ञान आणि पूर्णत्व. शेवटच्या दिवशी आजोबा म्हणाले, ही देवी सर्व सिद्धी आणि ज्ञान देणारी आहे. हिच्या कृपेमुळे भक्तांना सर्व शुभ फळं मिळतात. हा दिवस म्हणजे परिपूर्णतेचं प्रतीक आहे. मुलांनी प्रार्थना केली, देवी, आम्हाला चांगल्या सवयी कायम ठेवायला आशीर्वाद दे. संपूर्ण गाव भारावून गेलं. सगळ्यांनी ठरवलं, आपण दरवर्षी अशीच नवरात्री साजरी करू. रात्री ओम आणि सान्वी अंगणात बसले होते. सान्वी म्हणाली, दादा, आपण नवरात्री इतकी छान कधीच साजरी केली नव्हती. ओम हसून म्हणाला, खरे, देवी फक्त मंदिरात नाही तर आपल्या प्रत्येक चांगल्या कृतीत आहे. आकाशात चंद्र उजळून नवरात्रीचा शेवट सांगत होता. संपूर्ण गावात शांतता, समाधान आणि देवीची कृपा पसरली होती. शिकवण: नवरात्री ही फक्त उत्सव नसून आतल्या वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याचा प्रवास आहे. देवीचं प्रत्येक रूप आपल्याला काहीतरी शिकवतं आणि आपण ते दैनंदिन जीवनात जगलो तरच देवीचा खरा आशीर्वाद मिळतो. नवरात्र म्हणजे फक्त नाचगाणी नव्हे, तर धैर्य, संयम, सत्य, साधना, शौर्य, निर्भयता, सकारात्मकता, ममता, न्याय, पवित्रता आणि ज्ञान ही मूल्ये आपल्या जीवनात जगणं म्हणजे खरी नवरात्री. बोला जगदंबा माता की जय. कशी वाटली गोष्ट? कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला गोष्टीतला सर्वात जास्त आवडलेला क्षण कोणता? जर गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा लगेच. शेअर करा तुमच्या खास मंडळींना, कारण चांगल्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि हो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां, कारण पुढच्या वेळी आणू काहीतरी नवीन, काहीतरी खास.